मला दे पेपर. थांब वाचतोय. थांब काय पेपर मला दे. फोटो बघ फोटो. नानी घ्या चहा घ्या. हा घ्या ओ. अहो चहा. पोट कसं आहे आपलं? एकदम टामटूम. वाह. मला कधी काय होतं का? छे छे छे. मग? तुमचं शरीर पोलादासारखं आणि मन अगदी सोन्यासारखे नाही हो. वा 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 छान झालाय चहा. हा आत्ता मला बरोबर आठवतंय. त्या दिवशी माझ्या आईचा वाढदिवस होता. कशाविषयी बोलतेस तू? अहो काल नाही का रात्री आपण बोलत होतो त्याविषयी. परत तो दिवस विसरणं शक्यच नाही मुळी. माझ्या आईचा वाढदिवस होता म्हणून मला आईकडे जायचं होतं. तेव्हाही आदल्या दिवशी आपली अशीच धुसफूस झाली होती. नानी म्हणाला तेवढ्यात आपल्याकडे नवरात्र बसतं, अजिबात जायचं नाही. खूप रडले होते हो मी त्या दिवशी. माझ्या आईची 60 साजरी करायची होती आम्हाला. पण तेव्हा सुद्धा या नाही म्हणाला ना. मी जाऊ नको म्हटलं एवढंच तुझ्या लक्षात राहिलं. 1000 वेळा माहेरी पाठवली ते नाही बोलली कुठं. जाऊ दे ना मालू. सोड ना मालू. काय अहो माझी तक्रार नाहीये काही सुद्धा. फक्त तो दिवस आठवला एवढंच मला सांगायचंय. आणि तुम्हाला खोटं सिद्ध करायचंय. नाही खोटं नाहीये हे. हा गैरसमजाचा भाग आहे. तुम्ही बोलताय ते खोटं आहे, गैरसमज नाही. नाही तूच सांग टेण्या कधी खोटं बोलेल का? शक्यच नाही. हे मला टेण्या भाऊजींकडे जातो म्हणून सांगून गेले. आणि मी जेव्हा टेण्या भाऊजींना फोन केला तेव्हा ते म्हणाले हे इथेच आहेत म्हणून. मग झालं तर. अहो पण हे माझ्या समोर नेताना मला दिसले ना. मग तो समोर राहत असेल म्हणून आला असेल तिथून. अहो आत्ताच नाही सांगते मी, 50 वर्षापूर्वीची गोष्ट करते मी. तेव्हा टेण्या भाऊजी खूप लांब राहायचे आपल्या घरापासनं. कमीत कमी 1 तास तरी लागायचा, ते सुद्धा सायकल वरून. मालू तू ना आता कीच पाडू नको. जाऊ दे ना आता काय. नानी तुम्हाला तरी आठवत असेल हो की नाही? मला असलं काय फालतू आठवत नाही. अहो असं काय करताय नानी तुम्ही? तुम्हाला आठवतंय का? हे बघा आपण नाही का आपण म्हटलं होतं काहीतरीच असतं बाई ह्यांचं. आणि आपल्या सगळ्या भांडणाचा दोष आपण ह्यांच्यावरच टाकला होता. नानी नाही मला नाही आठवत असं काही. तुम्ही दोघं मिळून ना मला खोटं पाडताय. नाही माझा टेण्यावर विश्वास आहे. हे बघा ते तुमचे मी बघते मी बघते. काय बेल वाजले, चहा प्या. बघते. नानी मला दे पेपर. फुटबॉल. हो काय? आत्ता एकदम आठवलं. आज चला कानात गंमत सांगायची. या नानी तुम्ही चहा प्या. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.